आज या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे या नात्याने खास उपस्थित हरिभाई देवकरण कनिष्ठ महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी सुप्रसिद्ध निवेदिका माननीय श्रीमती मंजुषा गाडगीळ, शाळा समिती अध्यक्ष माननीय राजेशजी पटवर्धन, मुख्याध्यापिका तथा प्राचार्या सौ दीपा पाठक, सुवर्ण महोत्सव समिती नियंत्रक तथा पर्यवेक्षक श्री हनुमंत मोतीबने सर, यावर्षीचे कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर दिलीप कुटाणे व प्रशालेचे कार्याध्यक्ष श्री औदुंबर सर्वगोड सर, उपस्थित सर्व पर्यवेक्षक, सर्व शिक्षक शिक्षिका सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत सुस्वागतम। प्रथमतः मंचावरील सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटन करावे। तुझ्या प्रेरणेने घडो राष्ट्रसेवा, तुझ्या प्रेरणेने घडो राष्ट्रसेवा, तुझ्या विचाराने एकमेव समाज व्हावा, तुझ्या वात्सल्य प्रेरणेने राष्ट्र घडवू आम्ही, हे सावित्री माई तुला वंदितो आम्ही, तुला वंदितो आम्ही। विद्यार्थी मित्रांनो, आज तुम्ही सारे ज्या शिक्षण संकुलात उपस्थित आहात, ही वास्तू, ही शाळा, हे कॉलेज, हे म्हणजे साक्षात सरस्वती देवीच्या आशीर्वादाने पावन झालेली ज्ञानभूमी। आज या ज्ञानभूमीच्या प्रांगणात देवी सरस्वती आणि समस्त स्त्रीवर्गाला आई सरस्वती असो वा माता सावित्री, आम्हा हरिबाईला सदैव वंदनीय। म्हणूनच एक विद्येची देवता आणि दुसरी क्रांतीची माता अशा दोन्ही प्रतिमेला आपण श्रद्धेने वंदन करीत आहोत। मंचावरील उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमेचे पूजन होत आहे। मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन झालेले आहे, धन्यवाद। आजच्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी मी ते आमंत्रित करीत आहे कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे कार्याध्यक्ष डॉक्टर श्री दिलीप जनार्दन कुटाणे सर। आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या माननीय मंजुषा गाडगीळ मॅडम, शाळा समिती अध्यक्ष माननीय श्री राजेशजी पटवर्धन सर, हरिभाई देवकरण प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या माननीय दीपा फाटक मॅडम, मंचावरती उपस्थित असलेले प्रसिद्ध आकाशवाणी निवेदक अभिरामजी सराफ सर, कनिष्ठ महाविद्यालय व प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व पर्यवेक्षक, या ठिकाणी जमलेले सर्व विद्यार्थी, त्यांच्यासोबत आलेले सर्व शिक्षक आणि पालक मित्रमैत्रिणींनो, विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, शिक्षण प्रसारक मंडळी पुणे संचलित हरिभाई देवकरण प्रशाला, जिला नुकतेच 100 वर्ष पूर्ण झालेले, म्हणजे आता 105 वर्ष पूर्ण झालेले, त्या प्रशालेचा शतक महोत्सव मोठ्या उत्साहात पार पाडण्यात आला। ज्या शाळेने जब्बार पटेल, अतुल कुलकर्णी, पॉली उमरीवर, अच्युतराव गोडबोले यासारखे विद्यार्थी घडवले, तर त्या शाळेशी संलग्न असलेला एक दुसरे युनिट म्हणजेच हरिभाई देवकरण कनिष्ठ महाविद्यालय। हरिभाई देवकरण कनिष्ठ महाविद्यालय खरोखर या ठिकाणी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे। येण्या जाण्यासाठी, परगावच्या विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी अगदी वॉकेबल डिस्टन्समध्ये आहे। शाळेला असलेलं अगदी विस्तृत असं मैदान आहे। या ठिकाणी असलेले तज्ज्ञ प्राध्यापक वृंद असतील आणि या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे असलेली शिस्त। जर आपण कॉलेजचा विचार केला तर या ठिकाणी मुलींची संख्या मुलांच्या संख्येपेक्षा जास्त आहे, म्हणजे पालकांचा विश्वास ठेवण्यासाठी ज्या सगळ्या गोष्टी लागतात, शाळेमध्ये कॉलेजमध्ये असलेल्या भौतिक सुविधा असतील, इथली स्वच्छता असेल, त्या सर्व गोष्टी आणि मन प्रसन्न करून टाकणारे सर्व गोष्टी या ठिकाणी आपल्याला कनिष्ठ महाविद्यालय आणि प्रशालेमध्ये पाहायला मिळतात। तर या कनिष्ठ महाविद्यालयाला ज्याप्रमाणे प्रशालेला 100 वर्ष पूर्ण झाले, शतक महोत्सव साजरा केला गेला, त्याप्रमाणेच कनिष्ठ महाविद्यालयाला सुद्धा यावर्षी 50 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्या निमित्तानं वर्षभरामध्ये आम्ही वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी सादर करत आहोत। त्याचाच एक भाग म्हणून माजी विद्यार्थी आणि शिक्षक यांचा मेळावा घेतला, त्याला सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि
वादविवाद असेल, वक्तृत्व असेल, समूह गायन असेल, समूह नृत्य असेल, क्रिकेट स्पर्धा असेल, खो खो स्पर्धा असेल, रांगोळी स्पर्धा असेल, या अनेक स्पर्धा आम्ही वर्षभरामध्ये घेणार आहोत. त्याची सुरुवात आज 6 ऑक्टोबर या दिवशी वादविवाद आणि वक्तृत्व स्पर्धेने करीत आहोत. मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की एवढा मोठा रिस्पॉन्स मी कुठल्याही कॉलेजमध्ये, कुठल्याही शाळेमध्ये पाहिलेला नाही. त्याच्या पाठीमागे आमच्या शिक्षकांचे प्रयत्नसुद्धा आहेत. आमचे सर्व शिक्षक अगदी खेडोपाडी जाऊन अगदी अक्कलकोट, इकडे माढा या वेगवेगळ्या दूरदूरच्या शाळा कॉलेजेसमधून आम्हाला या ठिकाणी प्रतिसाद लाभलेला आहे. तिथले स्पर्धक आज या ठिकाणी हजर आहेत. आम्हाला कल्पनासुद्धा आम्ही केलेली नव्हती की इतका मोठा प्रतिसाद मिळेल. उलट आमचे परीक्षक 6 होते, आता आम्हाला 12 परीक्षक नेमणूक करावी लागली तुमचा प्रतिसाद बघून. तर तुमचा हा जो उत्स्फूर्त प्रतिसाद आहे त्याचं मी खरोखर कौतुक करतो. या ठिकाणी या स्पर्धा संपल्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये राहिलेल्या स्पर्धा जवळपास 6 स्पर्धा त्या ठिकाणी घेणार आहोत. त्यामध्ये समूह गायन आहे, समूह नृत्य आहे, रांगोळी आहे, क्रिकेट स्पर्धा आहेत, खो खो स्पर्धा आहेत, या सगळ्या स्पर्धा आहेत. तर आपल्या सर्वांचे नंबर्स आमच्या शिक्षकांनी आणलेले आहेत. तर त्या नंबरचा एक व्हॉट्सअप ग्रुप केला जाईल. आता त्यावेळेस आम्हाला तिथे येण्याची गरज पडणार नाही. फक्त सर्वांना मी विनंती करतो की आत्ता जसा प्रतिसाद तुम्ही दिलेला आहे याच्यापेक्षा जास्त प्रतिसाद पुढच्या डिसेंबरमध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धांसाठी आपण द्यावा. त्या स्पर्धांमध्ये सुद्धा आपण हिरिरीने भाग घ्यावा आणि आपल्यामध्ये असलेले कलागुण असतील किंवा जे काही आपल्यामध्ये दडलेले गुण आहेत तर ते गुण या ठिकाणी आपण व्यक्त करू शकता. त्याला एक स्टेज मिळवून देण्याचं काम या उपक्रमाच्या माध्यमातून आमचं कनिष्ठ महाविद्यालय करत आहे. तर आपणा सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. आजचा विचार केला तर जवळपास 120 शाळा आम्ही संपर्क साधलेला होता. यामध्ये 120 विद्यार्थी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे 120 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सहभाग नोंदवलेला आहे वक्तृत्व स्पर्धेमध्ये. आणि वादविवाद स्पर्धेमध्ये शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाची मिळून एकूण 70 विद्यार्थी सहभाग नोंदवलेला आहे. खरोखर मी परत एकदा तुम्हाला सांगू इच्छितो की हा जो प्रतिसाद आहे तो अतिशय उत्तम आहे, मनाला सुख देणार आहे. पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. सर्व विद्यार्थ्यांना आणि सर्व शिक्षक बंधू भगिनींना या सुवर्ण महोत्सवानिमित्त वर्षभर आता वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धा होणार आहे. त्यानंतर रांगोळी, समूह नृत्य, समूह गायन, खो खो, क्रिकेट आणि विज्ञान प्रदर्शनाचे सुद्धा कार्यक्रम इथं आपण घेणार आहोत. तर सर्व शिक्षकांनी, सर्व विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये भरभरून प्रतिसाद घ्यावा, सहभाग घ्यावा आणि आम्हाला खूप आनंद होईल. आम्ही कायमच तुमच्या स्वागतासाठी सज्ज आहोत. त्यानंतर हरिभाई देवकरण प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयाच्या इतिहास विभागाचे प्रमुख प्राध्यापक सुरेश रेवजे सरांना मी विनंती करतो की त्यांनी आजचे प्रमुख पाहुणे व आजचे परीक्षक वर्ग यांचा परिचय करून देऊन त्यांचे स्वागत करावे. धन्यवाद सर. हरिभाई देवकरण प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून लाभलेल्या श्रीमती मंजुषा गाडगीळ मॅडम यांचा परिचय करून देण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. त्यांचा परिचय खूप मोठा आहे, पण या कार्यक्रमाला आपण सुरुवात करायची आहे त्यासाठी थोडक्यामध्ये मी त्यांचा या ठिकाणी परिचय करून देतो. त्यांचं शिक्षण MA मानसशास्त्र म्हणजे ते तुम्हाला ओळखू शकतात, MSW. त्यांनी संगमेश्वर महाविद्यालयामध्ये MA मानसशास्त्र विषयासाठी त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केलेलं आहे. पुणे, निगडी, नागपूर, दिल्ली, जळगाव येथे मानसशास्त्र परिषदेमध्ये सहभाग आहे त्यांचा. त्याचबरोबर दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय परिषदेत सादर केलेल्या निबंधाचा टुवर्ड्स एक्सलंट या पुस्तकामध्ये समावेश झालेला आहे. तसेच बाल कामगार चळवळ मूल्यमापन पथक प्रमुख म्हणून त्यांची निवड झालेली होती. सगळ्यात महत्त्वाचा परिचय तुमच्या आणि माझ्या दृष्टिकोनातून सोलापूर आकाशवाणी केंद्रावर 18 वर्ष नैमित्तिक निवेदक म्हणून कार्य केलं. त्यांच्या हाताखाली काम करण्याचा आणि शिकण्याचा योग मलाही आलेला आहे. त्याबरोबरच पंडित शिवकुमार शर्मा, वस्ताद झाकीर हुसेन, पंडित सतीश व्यास यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांच्या कार्यक्रमाचं निवेदन त्यांनी केलेलं आहे. डॉक्टर जब्बार पटेल, डॉक्टर श्रीराम लागू, अतुल कुलकर्णी, फैयाज,
अलका कुबुल, मोहन जोशी, प्रशांत दाबले यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांच्या प्रखट मुलाखती आकाशवाणी आणि टी व्हीसाठी त्यांनी घेतलेल्या आहेत. सर जॉन एवलेकर स्मृतिप्रित्यर्थ राज्यस्तरीय उत्कृष्ट निवेदक पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. लोकमत सखी पुरस्कार, लायन्स क्लब तर्फे स्त्रीरत्न पुरस्कार, बालगंधर्व सन्मान पुरस्कारांनी त्या सन्मानित झालेल्या आहेत. महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्राचा सांस्कृतिक पुरस्कार यासारख्या अनेक पुरस्कारांनी त्या सन्मानित झालेल्या आहेत. अनेक एकांकिका, नाटके यासाठी परीक्षक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. नाट्य स्वतःची अनाहत क्रिएशन ही जाहिरात निर्मिती संस्था ही त्यांची आहे. सप्तपदी या अभिनव पदस्पर्शाने 8 वर्षे यशस्वी आयोजन त्यांनी केलेलं आहे. राजकारण 2014 या मराठी चित्रपटात त्यांनी भूमिका केलेली आहे. आणि तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी या हरिबाईसाठी खूप मोठी ओळख, परिचय की त्या हरिबाईच्या माजी विद्यार्थी आहेत. 5वी ते 11वी. तुम्ही जसं इथं बसलात तशा मॅडम बसलेल्या आहेत समोर. त्यांनी या मुळे सभागृहामध्ये गॅदरिंगच्या वेळेला नाटकामध्ये सहभाग घेतलेला आहे. तुमच्यासारखंच बसून वेगळ्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे. आणि मॅट्रिकची म्हणजे 10वीची पहिली बॅचच्या त्या विद्यार्थ्यांनी आहेत. आणि ज्युनियर कॉलेजचा जे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे त्याच्या पहिल्या बॅचच्या त्या विद्यार्थी आहेत. आणि अशा परीक्षक म्हणून आम्हाला आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून आम्हाला लाभल्या याचा आनंद होतो. मी माननीय हरिभाई देवकरण प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या दीपा फाटक मॅडम यांना विनंती करतो की त्यांचा या ठिकाणी सत्कार करावा. साठी सुद्धा आपल्याला जे परीक्षक लाभलेले आहेत ते संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचं नाव लौकिक आहे. असेच पहिले परीक्षक सगळ्यांना परिचित असणारे अभिराम सराफदादा यांचा परिचय मी करून देण्याची गरज नाही. आकाशवाणीवर निवेदक म्हणून त्यांनी काम केलेले तुम्ही कानाने ऐकलं असेल. आज तुम्ही पाहू शकता त्यांना की त्यांचा आवाज, आपल्या बोलण्याची ठेवण कशी असली पाहिजे, बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडं तुम्ही शिकणार आहात. तर मी आपल्या शाळा समितीचे अध्यक्ष राजेशजी पटवर्धन सर यांना विनंती करतो की त्यांचाही सत्कार या ठिकाणी करावा.
उत्तम भाषण करणारा 10,000त एकच निर्माण होतो असं म्हटलं जात आहे. आज मात्र या सभागृहात भावी वक्ते जवळपास 200हून अधिक इथे उपस्थित आहेत. खरंच तुम्हा सगळ्यांचं कौतुक करावं लागेल. उपस्थित या भावी नेतृत्वाला परीक्षकांचे प्रतिनिधी या नात्याने मार्गदर्शन आणि कौतुक करण्यासाठी आकाशवाणीवरील सोलापुरातील एक सुपरिचित आवाज अर्थातच आपले अभिराम सराफ दादांना मी इथे आमंत्रित करतो. सर्वांना नमस्कार. व्यासपीठावरील मान्यवर राजेश पटवर्धन सर, आजच्या प्रमुख पाहुण्या मंजुषा गाडगिळे मॅडम, प्राचार्या पाठक मॅडम, सर्व शिक्षक वर्ग, पालक, विद्यार्थी मित्र, या सर्वांचं मी स्वागत करतो. आज परीक्षक म्हणून या शाळेमध्ये बोलवलं याचा आनंदही वाटतो. 1983 साली 1 वर्ष मी इथं 12वीला कॉमर्सला होतो, त्यामुळं मी या शाळेचा कॉलेजचा विद्यार्थी आहे. आणि या शाळेचे संस्कृतचे जे सर होते पांडुरंग आयाचीत सर, ते माझे मामाच होते. तर याचाही मला आनंदच आहे की त्या मामांच्या शाळेमध्ये इथं शिकलो. खूप छान वाटलं. विशेषतः आल्या सगळ्या NCCच्या विद्यार्थ्यांनी सर्वांचं जे स्वागत केलं टाळ्या वाजवून, त्याचाही आनंद झाला. कारण कॉलेज जीवनामध्ये मी देखील NCCला होतो. B आणि C सर्टिफिकेट दोन्ही झालेलं आहे माझं 88 साली. त्यामुळं पुन्हा एकदा NCCच्या काळातल्या आठवणी जागृत झाल्या. आणि जामदार सर इथं आहेतच. गेली 15 वर्ष दमाणी शाळेतही मी वक्तृत्व स्पर्धेला परीक्षक म्हणून जातोच आहे. त्यामुळे बरेच शिक्षक प्राध्यापक ओळखीचे आहेतच. मूळ मुद्द्याकडे येतो तो म्हणजे आजच्या वक्तृत्व स्पर्धेविषयी. मुलांना सांगायचं तर तुमचा जो काही विषय आहे तो तुम्ही अतिशय व्यवस्थित शांतपणे सादर केला. विशेष म्हणजे नुकताच आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे याचंही भान ठेवा. आणि एक मराठी माणूस, एक महाराष्ट्रातला माणूस म्हणून आणि एक आपली मायबोली मराठी म्हणून तिचा आपल्याला अभिमान वाटावा, अशा पद्धतीनं ती भाषा आपण वापरली पाहिजे. विशेषतः एरवी आपण दैनंदिन जीवनात कसं बोलतो हे फारसं महत्त्वाचं नसलं, ते तर महत्त्वाचं आहे. पण ज्या वेळेला तुम्ही एखाद्या विषयासाठी वक्तृत्व स्पर्धेला येता तर त्यावेळेला तिथं स्पर्धा म्हणून बघितलं जातं आणि त्यावेळेला तुमची भाषा, तुमचं सादरीकरण कसं आहे हे बघितलं जातं. अर्थातच त्याच्यामध्ये उच्चारणाला खूप महत्त्व आहे. आपल्या सोलापुरामध्ये कन्नड आणि तेलुगूचा थोडाफार प्रभाव असल्यामुळं न आणि ण या शब्दाचा खूप आपल्याला गडबड म्हणजे झालेली दिसते. जिथं पाणी म्हणायचं तिथं पाणी म्हटलं जातं, जिथं समस्या म्हणायचे तिथं समस्या म्हटलं जातं. तेव्हा ब ब ट ठ न ण हे जे शब्द आहेत त्यांचा जाणीवपूर्वक उच्चार करा. प्रत्येक शब्दाचा संपूर्ण व्यवस्थित उच्चार करा, घाई गडबड करू नका. आणि जे काही तुमचं सादरीकरण असेल ते समोर जे बसलेले आहेत, तुमच्यासमोर जे विद्यार्थी किंवा पालक, शिक्षक जे कोणी असतील, तर त्यांच्याकडे बघून व्यवस्थित शांतपणे आणि महत्त्वाचं म्हणजे आत्मविश्वासानं बोला. तुम्ही जे काही सादर करणार आहे त्याच्यामध्ये तुमचा संपूर्ण आत्मविश्वास दिसला पाहिजे. तुम्ही फक्त पाठांतर करून आला आहेत असं वाटता कामा नये. जो काही तुमचा मुद्दा मांडायचा तो व्यवस्थित शांतपणे अगदी शेवटच्या मुलाला ऐकू जाईल एवढ्या आवाजाच्या पीचमध्ये तुमचं झालं पाहिजे. फार गडबड करू नका. सर्वांना अनेक शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद सर. आताच सरांनी सांगितल्याप्रमाणे आपले विचार वाणीच्या माध्यमातून व्यक्त करताना वाणी आणि विचारावर विशेष संस्कार करावे लागतात. त्यासाठी साधना करावी लागते. इथे प्रयत्न आणि इच्छाशक्तीसोबत आवश्यक आहे मार्गदर्शनाचे. या बाबतीत आपल्या मधुर वाणीने मंत्रमुग्ध करणाऱ्या सुप्रसिद्ध निवेदिका श्रीमती मंजुषा गाडगिळांपेक्षा अधिक उत्तम मार्गदर्शन कोण बरे करू शकेल, हो ना? म्हणूनच मी ते आमंत्रित करीत आहे आजच्या प्रमुख पाहुण्या माननीय निवेदिका श्रीमती मंजुषा गाडगिळ मॅडम. नमस्कार. झोपले का सगळे? नमस्कार म्हटलं मी. क्या बात आहे. आदरणीय व्यासपीठ आणि समोर बसलेले सगळे माझे छोटे
विद्यार्थी मित्रमैत्रिणी, त्यांचे पालक, शिक्षक, परीक्षक, आत्ता अभिराम सराफ यांनी आपल्याला वक्तृत्व स्पर्धेमध्ये कसं बोलावं किंवा आपला वावर कसा असला पाहिजे याबद्दल सांगितलं. मी तुम्हाला वक्तृत्व स्पर्धेबद्दल मार्गदर्शन करणार नाही, कारण त्याबद्दल तुम्हाला तुमच्या शाळेमध्ये तुमच्या शिक्षकांनी सांगितलं असेल, तुम्ही अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला असेल, त्यावेळेला घरी तयारी करून घेताना आईवडिलांनी सांगितलं असेल. मी तुम्हाला सांगणार आहे की या शाळेने मला काय दिलं. प्रत्येक शाळा आपल्यावरती एक संस्कार करते आणि ही शाळा माझी शाळा आहे. आम्ही आत्ता नुकताच म्हणजे मागच्याच आठवड्यामध्ये आमच्या 10वीचा सुवर्ण महोत्सव साजरा केला. म्हणजे आम्ही 10वी 1975 बॅचच्या पहिल्या विद्यार्थिनी, ज्यांनी 10वीची पहिली परीक्षा दिली, ज्यांच्यानंतर 10वीचं बोर्ड सुरू झालं आणि आमच्यापासूनच कनिष्ठ महाविद्यालयाची देखील सुरुवात झाली. त्यामुळे शेवटच्या बॅचची विद्यार्थिनी असं म्हणता येणार नाही, पण कनिष्ठ महाविद्यालयाच्या पहिल्या बॅचची विद्यार्थिनी आहे मी. आणि या शाळेत ज्या ठिकाणी ज्या स्टेजवरती आपण काहीतरी दंगामस्ती केलेली असते, काहीतरी स्पर्धा केलेल्या असतात किंवा समोर सभागृहामध्ये बसून समोर आपले आलेले पाहुणे काहीतरी बोलत असतात, त्यावेळेला बऱ्याच तुमच्यामध्ये देखील मला चेहऱ्यावरती खोडकर भाव दिसत आहेत की हे किती वेळ बोलणार आहेत, आता किती बोर करणार आहेत, आम्हाला स्पर्धेत जायचं आहे, किती वेळ बोलतात लोक, हे कळत नाही का, वगैरे वगैरे विचार मनात असतात. कारण मी पण त्या फेजमधून गेलेली आहे, त्यामुळे तुम्हाला मी जास्त बोर करणार नाही आहे. पण मी ही गोष्ट नक्की सांगेन की आत्ता जसं अभिरामने सांगितलं की NCCच्या मुलांनी आणि पायलटिंग केलं आणि त्यांनी खूप छान स्वागत केलं. मी देखील NCCमध्ये होते, 8वी 9वी 2 वर्ष NCCची केलेली आहेत. भोसला मिलिटरी स्कूलमध्ये मी 21 दिवसांचं मिलिटरी ट्रेनिंग कोर्स पूर्ण केलेला आहे आणि त्यावेळेला मी देखील एक पायलट होते. मला देखील प्रमुख पाहुण्यांना पायलटिंग करत परेड पूर्ण दाखवायची संधी मिळाली होती. आणि या सगळ्या आठवणी मनामध्ये जागा झाल्या की अरे खरंच आपण असं होतोत का. हीच गोष्ट तुमच्या देखील बाबतीत नक्की होणार आहे जेव्हा तुम्ही आमच्या वयाचे व्हाल. ज्या वेळेला तुम्ही या ठिकाणी याल किंवा तुमच्या कुठल्याही शाळेत जाल, त्यावेळेला तुम्हाला अशा स्टेजवरून बोलताना समोरच्या विद्यार्थ्यांना सांगताना याच आठवणी येणार आहेत. आणि हा सगळ्यात आपल्या आयुष्यातला सुवर्ण काळ असतो. तेव्हा या सुवर्ण काळाला जास्तीत जास्त संस्मरणीय कसं करता येईल, आपल्यामधल्या विविध क्षमता पडताळून कशा बघता येतील. मग वक्तृत्व असेल, रांगोळी असेल, नृत्य असेल, गायन असेल, एखादी कला असेल, कुठलीही कला किंवा कुठलाही प्रकार हाताळायचा तुम्ही ठेवू नका. मला जमणार नाही हा शब्द तुमच्यामध्ये असलाच नाही पाहिजे. मी करून बघेन, प्रयत्न करेन, हे शब्द जर तुम्ही ठेवलेत मनामध्ये तर कायमस्वरूपी तुम्हाला काही ना काही शिकण्याची प्रेरणा मिळेल. आणि दुसरी गोष्ट, आत्ता मी विचार करताना ही सगळी मुलं NCCची उभी आहेत मागे, तर त्यावेळेला आम्हाला ती शिक्षा वाटायची की आपल्याला तासनतास 3-3 तास 4-4 तास उभं राहावं लागतं. पण ज्या वेळेला आज आम्ही कार्यक्रम करतो निवेदक म्हणून, त्यावेळेला निवेदकाला बसायची संधी अनेक वेळेला मिळतच नाही. मला वाटतं सराफ आणि इथले सगळे निवेदक त्याला मान्यता देतील. कारण कुठल्या क्षणी तुम्हाला काय करावं लागेल, त्यामुळे तुम्हाला ऑन टोज म्हणजे सतत तुम्हाला उभंच राहावं लागतं. ती प्रेरणा किंवा ती आम्हाला शक्ती कुठून मिळाली, तर हे आम्ही असे उभे राहिलो होतो. त्यावेळेला आम्हाला तो त्रास वाटला, पण आता असं वाटतं की त्यावेळेला आपण ती तपश्चर्या केली होती आणि त्या तपश्चर्याचं फळ आत्ता आम्हाला मिळतंय. तर कुठल्याही तुम्हाला येणाऱ्या अडचणींकडे तुम्ही संधी म्हणून बघा. कुठल्याही कला प्रकारांकडे दुर्लक्ष करू नका. अभ्यास तर करतोच आपण, पण अभ्यासाव्यतिरिक्त तुम्हाला सगळ्यांना आनंद देणाऱ्या 2 गोष्टी तुम्ही नक्की शिकाल आणि त्या 2 गोष्टींचा आयुष्यभर पाठपुरावा कराल असं मला निश्चित वाटतं. तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते. बोलावं कसं हे सांगितलं असेल, पण काय बोलू नये आणि कुठं बोलू नये या 2 गोष्टी जर तुम्ही पाळल्यात तर आयुष्यात नक्की यशस्वी व्हाल. तुम्हाला सगळ्यांना तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा. आणि मला इथे प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलं, मानसन्मान केला, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मॅडम. यानंतर हरिभाई देवकरण प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका तथा प्राचार्य माननीय दीपा पाठक मॅडमना मी विनंती करतो की आपण आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे आणि कौतुक करावे. प्रशालेचे शाळा समिती अध्यक्ष माननीय राजेशजी पटवर्धन सर, आज आपल्याला लाभलेल्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या पहिल्या विद्यार्थिनी प्रमुख पाहुणे आहेत श्रीमती मंजुषा गाडगीळ मॅडम,
सर्व प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षिका, मान्यवर परीक्षक, विविध ग्रामीण किंवा शहरी भागातले शाळेचे विद्यार्थी, पालक, सर्व शिक्षकेतर कर्मचारी, बंधू भगिनी, एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहिला, खरंच मन भरून आलं. ह्या सुवर्ण योगाची मी साक्षीदार आहे, याचा मला खरंच अभिमान वाटतोय. जे स्पर्धक आता इथे उपस्थित आहे त्या सर्वांना अध्यक्षांच्या आणि माझ्या स्वतःच्या वतीने मी हार्दिक शुभेच्छा देते. सगळे छान स्पर्धेमध्ये सहभाग घ्या. सर्वांना ज्यांना बक्षीस मिळेल त्यांना आधीच अभिनंदन, आणि ज्यांना बक्षीस मिळणार नाही त्यांनी हिरिरीने पुन्हा एकदा प्रयत्न करा आणि पुढच्या स्पर्धेमध्ये सहभाग घ्या, अशी मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देते. प्रशालेची मुख्याध्यापिका या नात्याने एकच आवाहन करते, जर काही अडचण असेल तर आमचा सगळे शिक्षक वृंद आपल्यासाठी उपस्थित आहे. कोणतीही जर अडचण असेल किंवा काही शंका असेल तर त्यांना त्वरित विचारा, त्या समस्यांचं निराकरण नक्की होईल अशी मी खात्री देते. वेळ जास्त नको आहे, आपल्याला स्पर्धा सुरू करायची आहे, म्हणून आपला अधिक वेळ न घेता मी वाणीला विराम देते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर या कार्यक्रमाचा शेवटचा गोड कार्यक्रम आभार प्रदर्शनाचा. तत्पूर्वी सर्व स्पर्धक विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे. या कार्यक्रमानंतर मंचावरील पाहुणे गेल्यानंतर फक्त विद्यार्थी स्पर्धकांसाठी व सोबत आलेल्या शिक्षक आणि पालकांसाठी काही सूचना दिली जातील. यानंतर आभार प्रदर्शनासाठी मी ते आमंत्रित करीत आहे हरिभाई देवकरण प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे हिंदी विभागाचे प्रमुख प्राध्यापक धन्यकुमार बिराजदार सर. इबादतों की तरह मैं काम करता हूँ, इबादतों की तरह मैं काम करता हूँ, मेरा उसूल है पहले सबको सलाम करता हूँ. आज के इस कार्यक्रम में हम सभी के मार्गदर्शक, हमारे प्रेरणा स्रोत, शाला समिति अध्यक्ष माननीय राजेश पटवर्धन जी आप उपस्थित रहें. पटवर्धन सर हर कार्यक्रम के लिए हमें प्रेरित करते रहते हैं और हमारा समर्थन करते रहते हैं. मैं आपको सभी विद्यार्थियों की ओर से, सभी स्पर्धकों की ओर से मनपूर्वक साधुवाद व्यक्त करता हूँ. हमारी आदरणीय प्राचार्य दीपा फाटक जी, जिन्होंने समय समय पर हमें मार्गदर्शन किया और करती रहती हैं, मैं प्राचार्य के प्रति भी कृतज्ञता ज्ञापन करता हूँ. इसके साथ ही सुवर्ण महोत्सव समिति के मुख्य नियंत्रक मोतीबने सर, आपके प्रति भी कृतज्ञता ज्ञापित करता हूँ. और विशेष रूप से मैं कृतज्ञता ज्ञापित करता हूँ हमारी इस कनिष्ठ महाविद्यालय की प्रथम छात्रा, जिन्होंने अपनी सुमधुर वाणी से क्या कहें क्या न कहें यह कहते हुए जिन्होंने प्रेरित किया और कहा भी, जो मुस्कुरा रहा है उसे दर्द ने पाला है, जो मुस्कुरा रहा है उसे दर्द ने पाला है, जो चल रहा है उसके पाँव में छाला है. बिना संघर्ष के कोई वक्ता चमक नहीं सकता, बिना संघर्ष के कोई वक्ता चमक नहीं सकता, जो बोलेगा आज उसी दिए में उजाला है, उसी दिए में उजाला है, कहते हुए भावी इन वक्ताओं का आपने प्रेरित किया. आपके प्रति मैं कृतज्ञता ज्ञापित करता हूँ. जिनकी सुमधुर वाणी, जिनकी मधुर आवाज़ सुनते हुए हम सभी के कान तृप्त हो जाते हैं, अघाते हैं, ऐसे अभिराम जी साहब भी यहाँ पर उपस्थित रहे. आपने भी मार्गदर्शन किया और आपने सफलता का कान मंत्र दिया. आपके प्रति कृतज्ञता ज्ञापित करता हूँ. इसके साथ ही विभिन्न विद्यालयों तथा महाविद्यालयों के परीक्षक आज हमें यहाँ उपलब्ध हो गए. मैं आपके प्रति भी साधुवाद व्यक्त करता हूँ. इसके साथ ही इस वर्ष के कार्याध्यक्ष प्राध्यापक दिलीप फुटाणे जी, जो विगत 2 महीनों से अनवरत अहर्निश यहाँ पर काम कर रहे हैं, आपके प्रति भी मैं कृतज्ञता ज्ञापित करता हूँ. इसके साथ ही प्रशाला तथा कनिष्ठ महाविद्यालय के सभी पर्यवेक्षक जो समय समय पर हमें मार्गदर्शन करते रहे, आपके प्रति कृतज्ञता ज्ञापित करता हूँ.
इसके साथ ही प्रशाला के कार्याध्यक्ष सरोगोड सर जी, आपके प्रति मैं साधुवाद व्यक्त करता हूँ। प्रशाला तथा कनिष्ठ महाविद्यालय के सभी अध्यापक, अध्यापिका, शिक्षक, शिक्षकेतर सेवक भाई बहनों के प्रति भी कृतज्ञता ज्ञापित करता हूँ। इसके साथ ही विभिन्न विद्यालयों तथा महाविद्यालयों के जो अध्यापक यहाँ पर उपस्थित रहें, प्राचार्य, मुख्याध्यापक उपस्थित रहें, विद्यार्थी भाई बहन उपस्थित रहें, साथ में अभिभावक भी उपस्थित रहें, मैं आपके प्रति भी यहाँ पर कृतज्ञता ज्ञापित करता हूँ। और इसके साथ ही हमारी संस्था के, हमारे इस प्रशाला तथा महाविद्यालय के जिन अध्यापकों ने विगत 2 महीनों से यहाँ पर यह एक बेड़ा उठाया है, सफलता की ओर आगे बढ़ रहे हैं, आपके प्रति तथा शिक्षकेतर सेवक कर्मचारी भाई बहनों के प्रति भी कृतज्ञता ज्ञापित करता हूँ। और माननीय अध्यक्ष की पूर्व अनुमति से यहाँ उद्घाटन सत्र संपन्न हुआ, ऐसा मैं घोषित करता हूँ। अगला सूत्र दुधारी सर को समर्पित करता हूँ। जेव्हा स्पर्धा सुरू होईल, आता उदाहरणार्थ वक्तृत्व स्पर्धा असेल, तुम्ही जेव्हा स्टेजवर याल तर स्वतःची ओळख सांगायची नाही आहे, शाळेचं नावसुद्धा सांगायचं नाही आहे. तुमचा जो काही नंबर असेल त्या नंबरला परीक्षक मार्क्स देतील आणि त्या नंबरचा तो जो कोणी विद्यार्थी आहे ती नोंद आमच्याकडे असणार आहे. त्याप्रमाणे आम्ही विजेते घोषित करणार आहोत. आयुष्यातील पुस्तकांवर एकांताच्या रेखाटल्या. सोशल मीडियाने आपल्याला दूरच्या माणसाशी जोडले खरे, सोशल मीडियाने आपल्याला दूरच्या माणसाशी जोडले खरे, पण आपल्या नात्यातील स्नेहाचे बंध मात्र तोडले त्याने, आपल्या नात्यातील स्नेहाचे बंध मात्र तोडले त्याने. आज समाजात गेलो तरी मी मात्र कोणाशी बोलत नाही, आज समाजात गेलो तरी मी मात्र कोणाशी बोलत नाही. त्याची साथ हातून मात्र काही केल्या सुटत नाही, त्याची साथ हातून मात्र काही केल्या सुटत नाही. नमस्कार, माझे नाव वैष्णवी श्रीकांत मल्ला. माझ्या वक्तृत्वाचा विषय आहे सोशल मीडिया विख्यात तरुणाई. सोशल मीडिया विख्यात तरुणाई हा गंभीर विषय मेथे विचारवंदनासाठी निवडला आहे. नदीच्या पाण्यात, बेपत्तीच्या खड्यात आणि मैदानावरील खेळात दोन हातभर तारे धरून जेव्हा सोशल मीडियावर फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटर सारख्या चौकटीशी दोन हात धरण्यात गुंग असतात, तेव्हा त्यांच्याकडे पाहून अगदी कीव येते. सोशल मीडिया ही माध्यम खरं तर एकमेकांना महत्त्वाची माहिती पुरवण्यासाठी बनला आहे, पण आपल्याकडे
जास्त केला जातो. स्टंटिस्ट राहताना तरुण भरते सहित स्टंट काढताना दिसतात. अनेकदा आपले जीवही धोक्यात घालतात. सेल्फीच्या नादात डोंगराच्या कडेवर धबधब्याच्या काठावर हे कमी म्हणून की काय जंगली पासून शेत देखील सेल्फी घेण्याचा प्रयत्न करतात आणि आपला जीव गमावतात. खोटे फेसबुक अकाउंट उघडून समोरच्यांना काय फसवतात, त्यांच्या भावनांशी खेळतात, नको तसले व्हिडिओ बनवून समोरच्याला धमकी देतात, अनाहूतपणे त्यांना गुन्हेगारीकडे काय वळवतात. मित्रांनो, तरुण म्हटलं की ते आठवतं धगधगतं आणि सळसळतं रक्त, ज्यामध्ये लात मारत पाणी काढण्याची धमक असते, ज्याच्या खांद्यावर उद्याचे विकास झाल्यावर स्वतःच्या आत्महत्येचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करून स्वतःबद्दल सहानुभूती व समोरच्याला दडपण आणून पाहतं, तेव्हा मात्र मन सुन्न होतं. मुलगा रडतोय, त्रास देतोय म्हणून त्यांच्यासोबत खेळणारी, गप्पा गोष्टी मारणारी आई आता शिक्षण प्रसारक मंडळी पुणे या संस्थेचा कोल्हापुरातील मी अध्यक्ष म्हणून इथल्या संस्थेचं काम करत आहे. सध्या आपण हरिभाई देवकरण प्रशालेच्या संलग्नित असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सव साजरा करत आहोत. त्या निमित्ताने आज वादविवाद स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा आपण आयोजित केल्या. त्याला अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांचा मी अतिशय मनापासून आभारी आहे. यापुढे वर्षभर आपण अशा बऱ्याच स्पर्धा किंवा असे समारंभ घेणार आहोत. त्यास आपण निश्चितच उत्तम प्रतिसाद द्याल ही अपेक्षा. धन्यवाद.